पेज नंबर 56, युनिट 3.2 द मॅजिक हर्ब, एक जादुई किंवा चमत्कारिक वनस्पती. नॉक नॉक नॉक. समवन वॉज नॉकिंग ऑन द डोअर ऑफ द इन. इन म्हणजे खानावळ, आणि कुणीतरी खानावळच्या दरवाजावर टक 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 असं वाजवलं, म्हणजेच खानावळचा दरवाजा ठोठावला. इट वॉज ऑलरेडी गेटिंग डार्क आउटसाईड, आणि बाहेर अंधार पडत आलेला होता, म्हणजेच रात्र आता होणारच होती. हूज देअर? द इनकीपर कॉल्ड फ्रॉम विदिन. कोण आहे? त्या खानावळच्या मालकाने आतून विचारलं. आय एम अ पुअर टायर्ड मर्चंट. आय वॉन्ट टू स्पेंड द नाईट ॲट द इन, सेड द मॅन आउटसाईड. एक माणूस बाहेरून म्हणाला की मी एक गरीब व्यापारी आहे, मी थकलेलो आहे आणि मी रात्र या खानावळमध्ये घालवू इच्छित आहे, म्हणजेच मला रात्रभर या ठिकाणी थांबायचं आहे. द इनकीपर वॉज नॉट प्लीज्ड टू हिअर दॅट द मॅन वॉज पुअर. त्या खानावळच्या मालकाला हे ऐकून फारसं काही बरं वाटलं नाही, काही आनंद झाला नाही खूपसा, की बाहेर असलेली व्यक्ती एक गरीब व्यापारी आहे. बट ऑल द सेम ही ओपन्ड द डोअर अँड ब्रॉट हिम इन. आणि तरीही त्या खानावळच्या मालकाने दरवाजा उघडला आणि त्या माणसाला आत घेतलं. द मर्चंट ओवर सिंपल गार्मेंट्स अँड कॅरीड ओनली अ सिंपल क्लॉथ बॅग ऑन हिज बॅग. त्या व्यापाऱ्याने अगदी साधेसे कपडे परिधान केलेले होते आणि आपल्या पाठीवर फक्त एक साधी कापडाची पिशवी तो घेऊन फिरत होता. आय हॅव स्पेंट अ लॉंग टायरिंग डे ॲट द मार्केट. मी बाजारामध्ये आजचा दिवस अतिशय कंटाळवाणा आणि दमछाक करणारा असाच घालवला आहे. आय डोंट हॅव द एनर्जी टू वॉक बॅक टू माय विलेज. आणि मी माझ्या गावाला चालत जाईल इतकी सुद्धा ताकद, इतकी सुद्धा शक्ती माझ्यात उरलेली नाही. प्लीज प्रिपेअर अ सिम्पल डिनर फॉर मी. आणि कृपया माझ्यासाठी अगदी साधंसं जेवण तयार करा. रिक्वेस्टेड द मर्चंट. त्या व्यापाऱ्याने त्या खानावळ मालकाला ही विनंती केली. द इनकीपर जस्ट नोडेड अँड वेंट बॅक टू द किचन. त्या खानावळ मालकाने फक्त मान हलवली आणि तो किचनमध्ये, स्वयंपाकगृहामध्ये परत गेला. उफ, व्हॉट्स द पॉइंट इन सर्विंग सच बेगरली कस्टमर्स. छे, असल्या ह्या भिकारी ग्राहकाला किंवा याच्यासारख्या भिकारी ग्राहकाला जेवण देण्यात काय अर्थ आहे? ही कॉल्स हिमसेल्फ अ मर्चंट, बट लुक ॲट हिज क्लोथ्स, लुक ॲट हिज बॅग, हिज शूज आर ऑल वॉर्न आउट. हा स्वतःला व्यापारी म्हणवतो आणि त्याच्या कापडांकडे बघा, त्याच्या कपड्यांकडे बघा, त्याच्या पिशवीकडे बघा, त्याचे बुटं बघा, ते सर्व फाटले आहेत, जीर्ण झाले आहेत. ही हॅज टू कॅरी हिज मर्चंडाईज हिमसेल्फ. त्याला त्याचा व्यापारी माल, त्याच्या वस्तू स्वतः वाहून न्याव्या लागतात. कॅनॉट अफोर्ड अ सर्वंट, कॅनॉट अफोर्ड इवन अ गुड मील. ही बिगॅन टू कंप्लेन टू हिज वाईफ. हा व्यापारी एक साधा नोकर सुद्धा ठेवू शकत नाही. नोकर ठेवणं याला परवडत नाही. चांगलं जेवण सुद्धा याला परवडत नाही. तो खानावळचा मालक त्याच्या बायकोजवळ येऊन तक्रार करू लागला. यू आर राईट, सेड हिज वाईफ. त्याची बायको म्हणाली की तुम्ही म्हणता आहात ते बरोबर आहे. सी वॉज ॲज ग्रीडी अँड अनकाइंड ॲज हर हजबंड. ती सुद्धा तिच्या नवऱ्यासारखीच लोभी आणि निर्दयी होती. वी कुक अ मील फॉर हिम. आपण त्याच्याकरता जेवण बनवणार. गिव्ह हिम अ प्लेस टू स्लीप. त्याला झोपण्यासाठी जागा देणार. अँड व्हॉट इज ही गोइंग टू पे इन रिटर्न. आणि त्याच्या मोबदल्यात तो आपल्याला काय देणार? जस्ट अ कपल ऑफ कॉइन्स मे बी. फक्त अगदी थोडेसे पैसे, ते पण शक्य असेल तर, शक्यतोवर. इट मीन्स दे आर नॉट कन्फर्म. ते कन्फर्म नाही आहेत की याच्याकडे पैसे पण असतील की नाही, द्यायला देतो की नाही. वाय डिड वी टेक हिम इन. आपण त्याला आतच का घेतलं? ड्राईव्ह हिम आउट.
त्याला आपण बाहेर आकलून लावू, असं त्या खानावळवाल्याची पत्नी त्याला म्हणाली. नो नो सेड द इनकीपर, दॅट इज नॉट गुड फॉर आवर रेप्युटेशन. नाही नाही, आपल्याला असं नाही करता येणार. ते आपल्या नावलौकिकासाठी किंवा आपल्या प्रतिष्ठेसाठी ते योग्य नाहीये. ते आपल्या प्रतिष्ठेला न शोभणारं आहे, असं तो खानावळचा मालक म्हणाला त्याच्या पत्नीला. बट आय हॅव ॲन आयडिया, अ व्हेरी क्लेवर आयडिया. परंतु माझ्याकडे एक युक्ती आहे, अतिशय चाणाक्ष युक्ती. आय हॅव धिस मॅजिक हर्ब. माझ्याकडे एक चमत्कारिक जादुई वनस्पती आहे. आय बॉट इट लॉंग ॲगो. फार पूर्वी मी ती विकत आणलेली आहे. हू एव्हर इट्स धिस हर्ब फॉरगेट्स समथिंग. आणि जो कोणी ही औषधी वनस्पती खातो तो काहीतरी नक्की विसरतो. वी विल कुक अ गुड मील फॉर धिस फेलो अँड ॲड द मॅजिक हर्ब टू इट. आपण या माणसासाठी चांगलं जेवण बनवूया आणि त्याच्यामध्ये ही औषधी वनस्पती मिसळून देऊयात. देन ही इज शुअर टू फॉरगेट सम ऑफ हिज मर्चंडाईज हिअर टुमॉरो. आणि ती वनस्पती खाल्ल्यावर उद्या जाताना तो त्याच्या व्यापारी मालापैकी काही माल येथे नक्कीच विसरेल. त्याला त्याची आठवण नक्कीच पडेल. हाऊ क्लेव्हर यू आर, एक्सक्लेम्ड द वाईफ. त्याची पत्नी उद्गारली, किती हुशार आहात तुम्ही. येस, व्हॉट एल्स कॅन ही फॉरगेट, ही हॅज जस्ट हिज मर्चंडाईज विथ हिम. आणि तुमचं अगदी बरोबर आहे, तो व्यापारी अजून दुसरं काय विसरेल. त्याच्याकडे विसरण्यासाठी आहेच काय त्याच्या व्यापारी मालाशिवाय. मे बी ही विल फॉरगेट ऑल ऑफ इट अँड लिव्ह इट बिहाइंड हिअर. कदाचित तो त्याचा सगळा मालसुद्धा या ठिकाणी विसरू शकतो आणि मग तो आपल्याला मिळू शकतो. इट विल शुअरली बी आवर्स टुमॉरो. आणि तो त्याचा माल विसरून गेल्यावर तो माल उद्याला आपलाच असेल निश्चितच, असं ती खानावळवाल्याची पत्नी त्या खानावळवाल्याला सांगते. सो दॅट्स व्हॉट द ग्रेडी कपल डीड. आणि ठरल्याप्रमाणे त्या लोभी जोडप्याने तसंच केलं. दे कुक्ड अ टेस्टी मील फॉर देअर कस्टमर अँड ॲडेड द मॅजिक हर्ब टू इट. त्यांनी त्या गिराईकासाठी एक स्वादिष्ट असं जेवण तयार केलं आणि त्या जेवणामध्ये ती चमत्कारिक औषधी त्यांनी मिसळली. द पुअर मर्चंट डिड नॉट सस्पेक्ट एनिथिंग. त्या बिचाऱ्या गरीब व्यापाऱ्याला कुठलीही शंका आली नाही. ही थँक्ड द इनकीपर फॉर द गुड मील अँड वेंट टू बेड. त्यांनी त्या इतक्या स्वादिष्ट चांगल्या जेवणासाठी त्या खानावळवाल्याचे आभार मानलेत आणि तो झोपी गेला. द नेक्स्ट मॉर्निंग, as soon as the innkeeper and his wife woke up, they went to the merchant's room. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठल्या उठल्या तो खानावळवाला आणि त्याची पत्नी दोघेही ज्या खोलीमध्ये तो व्यापारी थांबलेला होता त्या खोलीमध्ये गेलेत. बट अलास, परंतु अरे रे दुर्दैवाने, द मर्चंट वॉज नॉट देअर. तो व्यापारी त्या ठिकाणी नव्हता. द रूम वॉज एम्प्टी. ती खोली रिकामी होती, तिथे कोणीही नव्हतं. व्हॉट्स दिस, देर इज नो वन हिअर. हे काय आहे, इथे कोणीही नाहीये. अँड वेअर इज द बॅग ऑफ मर्चंडाईज, दॅट टू इज गॉन. आणि ती त्या व्यापाऱ्याच्या मालाची पिशवी कुठे आहे, ती सुद्धा नाहीये, ती पण गायब झालेली आहे. लेट्स चेक, आपण तपासूया, शोधूया. द मॅजिक ऑफ द हर्ब इज क्वाईट स्ट्रॉंग. त्या औषधी वनस्पतीची जादू फारच प्रभावी आहे. ही मस्ट हॅव फॉरगॉटन समथिंग. तो नक्कीच काहीतरी विसरला असावा. ही मस्ट हॅव लेफ्ट समथिंग बिहाइंड. तो नक्कीच काहीतरी इथं सोडून गेला असावा, सोडून गेला पाहिजे. द इनकीपर सर्च्ड इन एव्हरी नूक अँड कॉर्नर ऑफ द रूम बट ही कुडंट फाइंड एनिथिंग. त्या खानावळवाल्याने त्या खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये जाऊन शोधलं. प्रत्येक असेल नसेल तो कोणाकोणा त्याने छानून मारला, परंतु त्याला काहीच सापडले नाही. हाऊ कम ही फॉरगॉट नथिंग.
आणि तो स्वतःलाच प्रश्न विचारू लागला. आय कांट बिलीव्ह इट सेड ही. तो स्वतःलाच प्रश्न विचारला त्याने, काय की हे कसं शक्य आहे की तो कसं काय काहीच विसरला नाही. हा प्रश्न त्या व्यापाऱ्याने स्वतःलाच विचारला. त्याचा तर या सर्वावर विश्वासच बसत नव्हता. सडनली द वाईफ स्लॅप्ड हरसेल्फ ऑन द फोरहेड. आणि अचानक त्या पत्नीने आपल्या कपाळावर हात मारून घेतला. त्या खानावळवाल्याच्या पत्नीने तिच्या स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला. वी वेअर सो फुलिश्ड. किती मूर्ख आहोत आपण, ती म्हणाली. ही हॅज सर्टनली फॉरगॉटन समथिंग. तो निश्चितच काहीतरी विसरलेला आहे. ही हॅज फॉरगॉटन टू पे अस. अरे तो आपल्याला पैसे द्यायचं विसरला आहे. द इनकीपर नेवर युज्ड द मॅजिक हर्ब अगेन. त्यानंतर मात्र त्या खानावळवाल्याने किंवा त्याच्या पत्नीने त्या मॅजिक हर्बचा, त्या चमत्कारिक वनस्पतीचा कधीच उपयोग केला नाही. स्टुडंट्स, फ्रॉम दिस स्टोरी वी लर्न द मॉरल, वी लर्न द लेसन. वी शुड थिंक पॉझिटिव्हली अबाउट ऑदर्स. If we think about the loss of the others, the loss of ours is automatically done. जर आपण दुसऱ्यांचा तोटा व्हावा असा विचार केला तर आपला निश्चितच तोटा होतो. त्यामुळे आपण कोणाबद्दलही चांगला विचार करा, आपलासुद्धा चांगलंच होईल. ती मराठीत एक म्हण आहे, दुसऱ्यासाठी खड्डा खोदला की त्यात आपण जाऊन पडतो. तशातला हा प्रकार झाला. म्हणून दुसऱ्यांविषयी सकारात्मक आणि चांगला विचार करा, कोणाबद्दलही वाईट विचार करू नका. दॅट इज द मॉरल, दॅट इज द लेसन ऑफ द स्टोरी. अ स्टोरी इज टेकन फ्रॉम जॅपनीज folk tales.